मंडळी आज रात्री तर असं वाटत होतं का आज चोर 100% पकडा. तर रामराम मंडळी, विषय असा आहे का मागची गेली 3-4 दिवस आमच्या गावामध्ये चोराची टोळी घुसली, जे की आता आमच्या गावामध्ये रोजच दिसून येऊ राहील. काही जणांचं असं म्हणणं आहे का ते आगामध्ये काळे कपडे घालून फिरतात, जेणेकरून अंधारामध्ये ते कोणाला सापडले नाही. पण आता यातच विचार करायसारखी अशी एक गोष्ट का त्याने गेली 4-5 दिवसात काहीच चोरी नाही केली आणि त्याचसोबत ते 8-9 वाजताच्या दरम्यान येतात गाव. आता असे कोणते चोर असतील का ते चोरी करत नाही पण तरी गावामध्ये येतात आणि काही जणांच्या डायरेक्ट घरात येऊन घुसतात. यामध्ये आमचं अख्खं गाव त्याला पकडायसाठी गोळा होऊन, पण तरी निदान ते अंधारामध्ये कोणाला सापडत. पण यातच आता बऱ्याच जणांचं असंही म्हणणं का हे चोर 1-2 नसून 4-5 आहेत, जे की रात्रीच्या वेळेत 2 जण आपल्याला गावभर फिरवतात आणि गावात कोणीच नसताना ते घरामध्ये घुसून चोरी करू शकतात. म्हणजे जर 4 चोर असले तर त्यातले 2 चोर फक्त लोकांचं लक्ष केंद्रित करतात, गावभर आपल्या मागे पडतात आणि त्याच्या बाद उरेल 2 चोर आपले काम करून घेतात. कारण जर सगळी जवान पिढी चोराच्या मागे असली गावाच्या बाहेर, तर गावामध्ये उरले फक्त म्हातारे कुत्र्या लहान लेकरं बाहेर. बहुतेक चोर हे संधी कधी सापडण्याचा विचार करतात आणि त्याचसोबत हा चोर थोडा मास्टर माइंड आहे असे दिसून नाही. म्हणजे रोजच चोर गावामध्ये आढळून येते, तेही गावच्या मराठी शाळेवर. पण दिसून आल्यावर असा काही पळून जाते तसं काही चोर आलाच नव्हता. आता रोज आमच्या गावात फक्त एकच चर्चा असते का 8-9च्या सुमारात हा चोर परत येईन गाव. आता यातच बऱ्याच जणांना असं वाटू राहिलं का चोर गावात आहेच, रोज कुठे चोर येत असते का अशी शंका आमच्या गावात. आता याच्यातूनच असं आढळून का हा चोर लोकांच्या डोक्यातला विचार करून का लोक याला झांबलून कंटाळून सोडून देतील का आपल्या गावात चोरगीर काही नाही. खरं तर हा त्या टाइमला आपल्या गावामध्ये काही ना काही हेच या सगळ्या गोष्टीमधून स्पष्ट होऊन